हॅलो मित्रांनो, चला तर आपण सुरू करूया. जी आपली महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब आहे अराजपत्रित पदांसाठी त्याची संयुक्त पूर्वपरीक्षा 2021 पासून आपण काही प्रश्नपत्रिका कशाच्या तर आपण राज्यशास्त्राचे प्रश्न पाहायला सुरू करूया. कशा पद्धतीने प्रश्न विचारलेले आहेत ते आपल्याला येणारी जी काय आपली ग्रुप सी ज्याला आपण काय म्हणतो तलाठीसुद्धा आता त्याच्यामध्ये पदे जे आहेत ते ॲड करण्यात आलेली आहेत 2026साठी. आपण हे प्रश्न पाहणं खूप महत्त्वाचं आहे. बघूया कशा कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहिलाच प्रश्न आपण पाहू शकतो की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स. द पोस्ट ऑफ सरपंच हु इज इलेक्टेड बाय द मेंबर्स ऑफ अ ग्रामपंचायत और उपसरपंच ॲज द केस मे बी that has fallen vacant due to resignation shall be filled in within 30 days from the date of such vacancy. तर हे आपल्याला बरोबर वाटते का? तर ठीक आहे. हे आपण ज्यावेळेस आपला ॲक्ट आहे महाराष्ट्र विलेज पंचायत ॲक्ट 1959 याच्यामध्ये आपण ज्यावेळेस सेक्शन 43मध्ये जातो तर त्यावेळेस ही गोष्ट त्या ठिकाणी स्पष्ट केलेली आहे की 30 दिवसाच्या आतमध्येच काय करायचं आहे, हे पद या ठिकाणी 30 दिवसाच्या आत भरलं पाहिजे. सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे द पोस्ट ऑफ द डायरेक्टली इलेक्टेड सरपंच that has fallen vacant shall be filled within 3 months from the date of such vacancy. तर हे या ठिकाणी चूक आहे. A member of ग्रामपंचायत whose post has become vacant due to absence for continuous meetings of the ग्रामपंचायत shall not be eligible फॉर री-इलेक्शन. तर असं काहीच नाही आहे, हे सुद्धा या ठिकाणी चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं होतं, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबो इज ऑर आर करेक्ट. तर आपल्याला या ठिकाणी करेक्ट काय सापडलेलं आहे, एकच स्टेटमेंट या ठिकाणी करेक्ट सापडलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2 बघूया. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द प्रोव्हिजन्स ऑफ द विलेज डेव्हलपमेंट कमिटीज ऑफ महाराष्ट्र ग्रामपंचायत ॲक्ट. आणि त्याच्यामध्ये विचारले विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबो आर करेक्ट. तर या ठिकाणी बघू शकता आपण सेक्शन 49मध्ये या ॲक्टमध्ये ज्यावेळेस आपण जातो तर त्या ठिकाणी आपल्याला पहिलं स्टेटमेंट पाहायला मिळतं की चुकीचं आहे. जसं की द टोटल नंबर ऑफ मेंबर्स इन अ विलेज डेव्हलपमेंट कमिटी शॅल नॉट बी लेस दॅन 7 अँड नॉट मोर दॅन 17. तर हे चुकीचं आहे. तर याच्यामध्ये काय आहे 12 आणि 20 असा बदल केलेला आहे. लेस दॅन 12 आणि नॉट मोर दॅन 20 अशा पद्धतीची विलेज डेव्हलपमेंट कमिटी असते. त्याच्यानंतर सेकंड स्टेटमेंट दिलेलं आहे की नॉट लेस दॅन 1/3 ऑफ इट्स मेंबर्स शॅल बी फ्रॉम अमॉंग्स द मेंबर्स ऑफ द ग्रामपंचायत. म्हणजे ग्रामपंचायतच्या जे सदस्य आहेत त्याच्यापेक्षा 1/3पेक्षा कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधील असतील असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सी नंबरचं स्टेटमेंट बघूया आपण. सी अल्फाबेटने दाखवलेलं नॉट लेस दॅन 1/2 ऑफ द मेंबर्स शॅल बी विमेन. म्हणजे काय सांगितलेलं आहे, तर तिच्या सदस्यांपैकी 1/2पेक्षा कमी नसतील इतके सदस्य महिला असतील. म्हणजे 1/2 म्हणजे हाफ काय असतील, विमेन असतील. त्याच्यानंतर डी स्टेटमेंट दिलेलं आहे की द डेप्युटी सरपंच शॅल बी इट्स एक्स ऑफिशियो चेअरमन. तर असं काहीही नाही आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढे बघूया ग्रामसेवक शॅल बी इट्स एक्स ऑफिशियो मेंबर सेक्रेटरी. तर ग्रामसेवक काय असणार आहे, एक्स ऑफिशियो मेंबर सेक्रेटरी म्हणजेच मराठीमध्ये काय म्हणतो आपण सचिव असणार आहे. थर्ड आपण बघूया क्वेश्चन काय दिलेलं आहे. तर हे सेंट्रल स्टेटमधून आलेलं आहे. द सरकारिया कमिशन फेवर्ड. काय फेवर केलेलं तर याच्यापैकी त्यांनी काहीही फेवर केलेलं नाही. तर ॲबॉलिशन ऑफ द ऑफिस ऑफ द गव्हर्नर असं त्यांनी म्हणलेलं नाही. त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे की ॲबॉलिशन ऑफ ऑल इंडिया सर्व्हिसेस असं पण नाही आहे. ॲबॉलिशन ऑफ इंटरस्टेट काउन्सिल असं पण नाही आहे. तर याचा आन्सर झालेला आहे नन ऑफ द अबो. ठीक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया 4 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज करेक्ट अबाउट द ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट जे की कशात दिलेलं आहे आपल्याला आर्टिकल 165मध्ये दिलेलं पाहायला मिळतं आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. त्याच्यानंतर बघूया इथं म्हटलेलं आहे की करेक्ट काय आहे. ही शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द स्टेट काउन्सिल ऑफ मिनिस्टर. तर असं आहे का नाही, तर हे इथं आपल्याला माहिती आहे की इथं गव्हर्नर आहे. त्याच्यानंतर हिज रेम्युनरेशन इज डिटरमाइंड बाय द स्टेट लेजिस्लेचर. तर असं आहे का नाही आहे. ही मे अपियर ॲज अन ॲडव्होकेट इन केसेस अगेन्स्ट द स्टेट गव्हर्नमेंट फॉर अ प्रायव्हेट पार्टी. अशा पद्धतीने आहे का, तर नाही. ते स्टेटसाठीच तो ॲडव्होकेट जनरल या ठिकाणी आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये प्रोव्हिजन केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर पुढचा प्रश्न बघूया. ॲसर्शन आणि रिझन दिलेले 5 नंबरचा क्वेश्चन. लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन इन पार्लिमेंटरी सिस्टम इज डिफरंट फ्रॉम दॅट ऑफ प्रेसिडेन्शियल सिस्टम.
तर हे असं आहे का की संसदीय पद्धतीमध्ये जे आहे प्रशासनावर जे नियंत्रण असतं कायदेमंडळाचं ते अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न आहे का? तर हे बरोबर आहे मित्रांनो, कारण पार्लमेंटरी सिस्टीम आणि जे आपली आपण कुठली बघतो प्रेसिडेन्शियल सिस्टम याच्यामधले बराचसा फरक आहे. अन इम्पॉर्टंट फीचर ऑफ डेमोक्रॅटिक गव्हर्नमेंट इज द लेजिस्लेटिव्ह कंट्रोल ओव्हर ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजेच काय, तर याच्यामध्ये प्रशासनावर कायदेमंडळाचं जे नियंत्रण आहे हे लोकसत्ताक शासनाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ऑब्व्हियसली आहेच, म्हणून तर वेगवेगळे या ठिकाणी दोन त्याचे कंट्रोल करण्याचे प्रकार आहेत. पण आन्सर काय आहे, जर आपण इथे बिकॉज शब्द टाकला, बिकॉज, तर हे याला एक्सप्लेन करते का? तर नाही. म्हणून काय आलेलं आन्सर, बोथ ए अँड बी आर ट्रू बट बी इज नॉट द करेक्ट एक्सप्लेनेशन ऑफ ए. तर ते त्याला एक्सप्लेन करत नाही आहे, अशा पद्धतीचं या ठिकाणी स्टेटमेंट त्यांनी दिलं होतं. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिलेटेड टू मनी बिल इज ऑर आर करेक्ट. तर बघूया आपण इथं काय सांगितलं. इट कॅन बी इंट्रोड्यूस्ड आयदर बाय अ मिनिस्टर ऑर बाय अ प्रायव्हेट मेंबर. नाही, असं नाही करू शकत, तो मिनिस्टर लागतो त्याला. ठीक आहे. त्याच्यानंतर इट कॅनॉट बी इंट्रोड्यूस्ड एक्सेप्ट ऑन द रेकमेंडेशन ऑफ द गव्हर्नर. हे काय म्हणते, कॅनॉट बी इंट्रोड्यूस्ड म्हणजेच काय, तर आधी गव्हर्नरने मनी बिलला परवानगी द्यावी लागते, त्याच्याशिवाय ते आपल्याला मांडता येत नाही. इफ एनी क्वेश्चन अरायजेस वेदर द बिल इज मनी बिल ऑर नॉट, द डिसिजन ऑफ द गव्हर्नर इज फायनल. असं आहे का? नाही. तर आपल्याला माहिती आहे की जो आपल्या विधानसभेचा अध्यक्ष असतो त्याच्याकडे हा अधिकार आहे. इन केस ऑफ द डेडलॉक ओव्हर अ मनी बिल, द गव्हर्नर कॅन समन अ जॉईंट सिटिंग ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑर लेजिस्लेटिव्ह काउन्सिल. अशा पद्धतीची तरतूद संविधानामध्ये नाही आहे, कारण ती मनी बिलला या ठिकाणी वगळलेले बाकीच्या ऑर्डिनरी बिलसाठी हे करू शकतात. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. द पार्लमेंट ऑफ इंडिया acquires the power to legislate on any subject in the state list in national interest if a resolution to that effect is passed by the, कुणी पास केलं पाहिजे असं, तर राज्यसभेने पास केलं पाहिजे बाय अ मेजॉरिटी नॉट लेस दॅन 2/3 मेजॉरिटी अँड इट्स मेंबर्स प्रेझेंट अँड वोटिंग. तर 2/3 मेजॉरिटी तरच काय करू शकते, भारतीय संसद राज्यसूचीमधल्या कुठल्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करू शकते. तर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन या ठिकाणी बघूया आपण की काय दिलेले. कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ रेफरन्स टू महाराष्ट्र. आता महाराष्ट्राबद्दल स्पेसिफिक क्वेश्चन विचारलेला आहे की जिल्हा परिषद मे मीट as often as may be necessary but 1 month shall not intervene its last meeting and the date of its next meeting. ठीक आहे. तर अशा पद्धतीने करता येते का? तर बघा, आपण मराठीत वाचून बघूया. जिल्हा परिषदेची बैठक जेव्हा आवश्यक असेल तेव्हा भरविता येईल, परंतु मागील बैठक आणि पुढील बैठकीच्या तारखेत 1 महिन्यापेक्षा जास्त अंतर नसावे. तर असं ठीक आहे का? नाही आहे. इथं 3 महिने आहे, तर यांनी 1 महिना केलेला आहे. पुढचं स्टेटमेंट, द प्रेसिडेंट, ठीक आहे, द प्रेसिडेंट ऑफ जिल्हा परिषद shall call a special meeting on the written request of not less than 1/5 members. ठीक आहे. त्याला 1/5 मेंबर्स लागतात का? तर एक्सक्लुडिंग असोसिएट काउन्सिलर्स आहेत त्याच्यामध्ये. इथं काय दिलेलं यांनी की नॉट लेस दॅन 1/5 मेंबर्स असं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा स्टेटमेंट बघूया. एव्हरी मीटिंग शॅल बी प्रिसाइडेड ओव्हर बाय द प्रेसिडेंट ऑर इफ ही इज अब्सेंट द वाईस प्रेसिडेंट शॅल प्रिसाइड ओव्हर इट. तर असं करू शकताय का? तर खरं आहे, कारण प्रेसिडेंट जर ॲब्सेंट असेल तर अशा पद्धतीने करता येऊ शकतं. पण इथं आपण पाहू शकता, जर असं केलं, ठीक आहे, तर हे लिगली वेग होईल. कारण काय आहे, तर अशा पद्धतीनं मीटिंग करणं या ठिकाणी अलाउड नाही आहे. ठीक आहे. इन द अब्सेन्स ऑफ प्रेसिडेंट अँड वाईस प्रेसिडेंट द मीटिंग शॅल बी प्रिसाइडेड ओव्हर बाय द चेअरमन अँड ऑफ सब्जेक्ट कमिटी असं दिलेलं आहे. नो, दे हॅव टू चूज 1 पर्सन अमॉंग्स देमसेल्व्स. म्हणजे त्यांच्या मार्फत एखादा जो आहे तो आपल्याला व्यक्ती मेंबर निवडावा लागतो. असं कुणाच्याही सब्जेक्ट कमिटीच्या वगैरे चेअरमनच्या अध्यक्षतेखाली अशी बैठक करू शकत नाही. याच्यामुळे हा क्वेश्चन रद्द केलेला आहे. हा क्वेश्चन डायरेक्टली आलेला होता महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ॲक्ट 1961. ठीक आहे. नंतरचा क्वेश्चन बघूया याच्या पुढे. जनरली द हायकोर्ट ऑफ द स्टेट कन्सिस्ट ऑफ अ चीफ जस्टिस अँड चीफ जस्टिससोबत कोण कोण असतात आणखी, तर सच अदर जजेस ॲज मे बी डिटरमाइंड बाय द प्रेसिडेंट. म्हणजे प्रेसिडेंट जितके नंबर सांगेल तेवढ्या नंबरचे जे जजेस आहेत तर ते काय करावे लागतील, या ठिकाणी आपल्याला अपॉइंट करावे लागतील प्रेसिडेंटला. ठीक आहे. अशा पद्धतीने क्वेश्चन पाहिला आपण. पुढचा बघूया आपण. येस,
क्वेश्चन नंबर 10 बघूया. द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली अपॉइंटेड अ नंबर ऑफ कमिटीज टू डील विथ डिफरंट टास्क अँड वर्क्स ऑफ कॉन्स्टिट्यूशन मेकिंग. हू वॉज द चेअरमन ऑफ द रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी. कोण आहे चेअरमन रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटीचा? तर आन्सर आपल्याला मिळालेलं आहे फायनल आन्सर कीमधून डॉक्टर राजेंद्र प्रसादजी. ठीक आहे, तर बघूया आपण वेगवेगळ्या काय काय कमिटीज या ठिकाणी दिलेल्या आहेत. ह्या एम लक्ष्मीकांत बुकमधला फोटो आहे. ठीक आहे, मेजर कमिटीज कुठकुठल्या आहेत तर युनियन पॉवर्स कमिटी आहे, ज्याचे की चेअरमन होते कोण? जवाहरलाल नेहरू. त्याच्यानंतर युनियन कॉन्स्टिट्यूशन कमिटी आहे, त्याचे चेअरमन जवाहरलाल नेहरू. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशन कमिटी आहे, त्याचे सरदार पटेल. प्रोव्हिन्शियल कॉन्स्टिट्यूशनल जी कमिटी आहे. ड्राफ्टिंग कमिटीचे डॉक्टर बी आर आंबेडकर आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया ॲडवायझरी कमिटी आहे. ठीक आहे, ऑन फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज अँड ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. तर याच्यासाठी सरदार पटेलजी यांची चेअरमनशिप होती. दिस कमिटी हॅड द फॉलोइंग 5 सब कमिटीज. तर लक्षात ठेवायचं ॲडवायझरी कमिटी जी आहे फंडामेंटल राईट्स मायनॉरिटीज आणि ट्रायबल अँड एक्सक्लुडेड एरियाज. तर याच्या 5 सब कमिटीज आहेत, जसं की फंडामेंटल राईट्स सब कमिटी आहे, ज्याचे चेअरमन जे बी कृपलानी आहेत. मायनॉरिटीज सब कमिटी आहे, ज्याचे चेअरमन एच सी मुखर्जी आहेत. नॉर्थ ईस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज अँड असम एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज सब कमिटी आहे, त्याचे कोण आहेत? गोपीनाथ बारडोली. ठीक आहे, हे त्याचे काय आहेत? चेअरमन आहेत. त्याच्यानंतर एक्सक्लुडेड अँड पार्शियली एक्सक्लुडेड एरियाज अदर दॅन दोज इन आसाम सब कमिटी, याचे चेअरमन आहेत ए व्ही ठक्कर. ठीक आहे, त्याच्यानंतर नॉर्थ वेस्ट फ्रंटियर ट्रायबल एरियाज सब कमिटी आहे. आणि याच्या पुढे आपण बघू शकतो की रूल्स ऑफ प्रोसिजर कमिटी जी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद, जे की या ठिकाणी क्वेश्चनमध्ये आपल्याला विचारलं होतं. त्याच्यानंतर स्टेट्स कमिटी आहे, कमिटी फॉर निगोशिएटिंग विथ स्टेट्स, हे आहेत जवाहरलाल नेहरू. स्टिअरिंग कमिटी आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद. तर अशा पद्धतीच्या कमिटीजवर सुद्धा क्वेश्चन. चला तर मग आपण हा 2021चा पेपर पाहिलेला आहे. आता आपण पुढच्या पेपरमधले जे आहेत ते पॉलिटीचे क्वेश्चन्स बघूया. चला 2022चा पेपर आहे हा. ठीक आहे, 2022 सॉरी. चला तर राज्यपाल पदाबद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द करेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग द टेन्युअर ऑफ गव्हर्नर ऑफ द स्टेट. तर बघूया आपण काय दिलेलं आहे स्टेटमेंटमध्ये. गव्हर्नर रिमेन्स इन ऑफिस ॲज लॉंग ॲज द प्रेसिडेंट ऑफ इंडिया विशेस. प्रेसिडेंटच्या मनावर आहे का? ठीक आहे, बघूया. गव्हर्नर मे रिझाईन व्हॉलंटरीली. गव्हर्नमेंट स्वतःहून रिझाईन करू शकतो का? ठीक आहे. द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर इज जनरली फॉर 5 years. त्याच्यानंतर गव्हर्नर रिमेन्स इन हिज ऑफिस अंटील अनदर पर्सन टेक्स चार्ज. ठीक आहे, तर बघूया आपण याच्यामध्ये सगळ्याला सगळे स्टेटमेंट जे आहेत ते करेक्ट आहेत का? कारण आर्टिकल 156मध्ये सबक्लॉज 1मध्ये लिहिलेले की गव्हर्नर रिमेन्स इन ऑफिस ॲज लॉंग ॲज प्रेसिडेंट ऑफ इंडिया विशेस, है ना. टर्म ऑफ ऑफिस ऑफ गव्हर्नर असं आर्टिकलचं हेडलाईन आहे. त्याच्यानंतर याच आर्टिकलमध्ये सबक्लॉज 3मध्ये बघायला भेटते की द अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर इज जनरली फॉर 5 years. त्याच्यानंतर गव्हर्नर रिमेन्स इन हिज ऑफिस अंटील अनदर पर्सन टेक्स चार्ज. त्याच्यामध्ये काय दिलेले? आर्टिकल 156 प्रोव्हाइडेड दॅट अंटील हिज सक्सेसर टेक्स अ चार्ज, तोपर्यंत गव्हर्नर त्याच्या पदावरती राहू शकतो. पुढचा क्वेश्चन बघूया. हा क्वेश्चन या ठिकाणी कॅन्सल झालेला आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स रिगार्डिंग स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन आर नॉट करेक्ट. ठीक आहे, तर याच्यामध्ये बरेचसे आपल्याला आर्टिकल 315 पासून ते आपल्याला 323पर्यंत गोष्टी बघायला भेटतात, परंतु यांनी ऑप्शन जे आहेत ते चुकीचे दिलेले आहेत गोंधळ करून, म्हणून हा प्रश्न या ठिकाणी रद्द झालेला आहे. ठीक आहे, आता 18 नंबरचा क्वेश्चन बघूया की इलेक्शन्स इन इंडिया फॉर पार्लिमेंट अँड स्टेट लेजिस्लेचर आर कंडक्टेड बाय. तर आपल्याला बघू शकतो की संसद आणि राज्य विधानमंडळाची निवडणुका कोण घेते? तर इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, जे की आर्टिकल कितीमध्ये दिलेले आहे? 324मध्ये दिलेले आहे. खतम. ठीक आहे, अशा पद्धतीनं हा क्वेश्चन एकदम सिंपल बघितला. त्याच्यानंतर विच आर्टिकल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिफाईन्स द ड्युटीज ऑफ द चीफ मिनिस्टर. तर चीफ मिनिस्टरच्या ड्युटीज कुठल्या आर्टिकलमध्ये दिलेल्या आहेत? तर आपण एक एक ऑप्शन बघूया. चला, आर्टिकल 163 दिलेले आहे पहिल्या ऑप्शनमध्ये. तर आर्टिकल 163 काय बोलते? तर काउन्सिल ऑफ मिनिस्टर्स टू एड अँड ॲडवाईस गव्हर्नर. तर मंत्रिमंडळ असलं पाहिजे, हे 163मध्ये दिलेलं आहे. 166मध्ये काय दिलेलं आहे? तर कंडक्ट ऑफ बिझनेस ऑफ द गव्हर्नमेंट ऑफ स्टेट. तर राज्यानं कसं
हे करायला पाहिजे, जसं की कंडक्ट ऑफ बिझनेस कसा राहायला पाहिजे, ठीक आहे. अशा पद्धतीचं जे आहे ऑप्शन 166मध्ये आपल्याला पाहायला भेटते. पण ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर जे आहेत सगळी इन्फॉर्मेशन ॲडमिनिस्ट्रेशनची गव्हर्नरला द्यायची, तर ती ड्युटी आहे आर्टिकल 167मध्ये दिलेली आहे. त्याच्यानंतर आर्टिकल 164मध्ये काय दिलेलं आहे, तर अदर प्रोव्हिजन्स ॲज टू मिनिस्टर, जसं की CM जे आहे तो अपॉइंट केला जाईल बाय द गव्हर्नर. त्याच्यानंतर काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहे वेगवेगळे मिनिस्टर्स अपॉइंट केले जातील ऑन द ॲडवाईस ऑफ द चीफ मिनिस्टर है ना, बाय द गव्हर्नर. तर अशा पद्धतीचं आर्टिकल 164 या ठिकाणी पाहायला भेटते. तर हे आपण ऑप्शन्स पाहिले. त्याच्यानंतर बघूया विच ऑफ द फॉलोइंग कमिटी इज नॉट रिलेटेड टू पंचायत राज. तर बघूया एक एक कमिटी. खरं तर याचा आन्सर आहे राजमन्नर कमिटी. बघूया आपण एक एक कमिटी. अशोक मेहता कमिटी, तर ही कमिटी अपॉइंट करण्यात आली होती 1977मध्ये बाय जनता पार्टी गव्हर्नमेंट. 2 टियर पंचायती राज सिस्टम या कमिटीने रेकमेंड केलं होतं. त्याच्यानंतर बघूया थंगन कमिटी जी आहे ती 1988मध्ये अपॉइंट केलेली आहे डिस्ट्रिक्ट लेवल प्लॅनिंगसाठी. आणि याच कमिटीमुळे आपल्याला कॉन्स्टिट्यूशनमध्ये अमेंडमेंट बघायला भेटतात, जे की 73rd अमेंडमेंट आणि 74th अमेंडमेंट झालेली दिसते. त्याच्यानंतर राजमन्नर कमिटी जी आहे ती 1969मध्ये या ठिकाणी अपॉइंट केली होती तामिळनाडू गव्हर्नमेंटने टू एक्झामाइन सेंटर स्टेट रिलेशन, म्हणजे केंद्र राज्य संबंधासाठी ही जी आहे कमिटी या ठिकाणी अपॉइंट केली होती. LM सिंघवी कमिटी कशासाठी होती 1986मध्ये, रिव्हॅलिटायझेशन ऑफ पंचायत राज इन्स्टिट्यूशन्ससाठी. तर अशा पद्धतीने 4 ऑप्शन्स आपण पाहिले. त्याच्यानंतर 21 नंबरचा क्वेश्चन बघूया आपण. मेक अ ग्रुप ऑफ करेक्ट सेंटेन्सेस इन द कंपोजिशन ऑफ द ग्रामसभा. तर ग्रामसभेबद्दल या ठिकाणी आपण पाहायला गेलं तर एव्हरी वोटर हू कम्प्लीट्स वगैरे, तर इथं ऑप्शनचा गोंधळ आहे म्हणून हा क्वेश्चन काय केलेला आहे या ठिकाणी कॅन्सल केलेला आहे. आणि जे क्वेश्चन्स कॅन्सल केलेले ते आपण स्वतः केले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय चूक होती ही एकदम लक्षात राहू शकते, ठीक आहे. म्हणून मी या ठिकाणी याचं काहीच लिहिलेलं नाही आहे, ठीक आहे. पुढे बघूया आपण. न्यू रिस्पॉन्सिबिलिटीज गिवन टू ग्रामपंचायत ॲज पर 73rd कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट 1993. बघूया आपण काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तर एन्फोर्समेंट ऑफ लँड रिफॉर्म्स ॲक्ट आहे का, तर हो आहे. त्याच्यानंतर टू डेव्हलप फॉरेस्ट इंडस्ट्रीज, स्मॉल अँड कॉटेज इंडस्ट्रीज आहे का, हो आहे. फॅसिलिटेट टेक्निकल अँड वोकेशनल एज्युकेशन, हे पण आहे का, म्हणजे मराठीत बघायला गेलं तर तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण, चला हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर टू अरेंज एंटरटेनमेंट फॉर द पीपल ऑफ विलेज, असं काय आहे का, नाही. एंटरटेनमेंट वगैरे अरेंज करायची या ठिकाणी काही रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे, म्हणून हे इनकरेक्ट आहे, म्हणजेच ओनली डी इनकरेक्ट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. विच आर्टिकल स्टेट्स दॅट ईच स्टेट शॅल हॅव ॲन ॲडव्होकेट जनरल. ॲडव्होकेट जनरलचं आपण मगाशी पेपरमध्ये पाहिलं होतं की 165 हे काय आहे ॲडव्होकेट जनरलसाठी आर्टिकल आहे. बाकीचे आर्टिकल्स बघूया ऑप्शनमधले. चला, तर आर्टिकल 194 या ठिकाणी सांगते की पॉवर्स प्रिव्हिलेजेस ऑफ द हाऊसेस ऑफ लेजिस्लेचर्स अँड ऑफ द मेंबर्स अँड कमिटीज, म्हणजे या ठिकाणी कुठल्या कुठल्या पॉवर्स आहेत, कुठले कुठले प्रिव्हिलेजेस आहेत त्यांना, तर ते आर्टिकल 194मध्ये या ठिकाणी पाहायला भेटतात, ठीक आहे. पुढे बघूया आर्टिकल 177मध्ये काय दिलेलं आहे. राईट्स ऑफ मिनिस्टर्स अँड ॲडव्होकेट जनरल ॲज रिस्पेक्ट द हाऊसेस, म्हणजे ॲडव्होकेट जनरल आपण पाहिलं कुठे आहे आर्टिकल 165मध्ये, पण त्याचे जे राईट्स आहेत ते मिनिस्टर्स सारखे आहेत. आणि मिनिस्टर्स आणि ॲडव्होकेट जनरलचे काय काय राईट्स आहेत हाऊसमध्ये, तर त्याच्याबद्दल आर्टिकल 177मध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे. 197 काय सांगतो आपल्याला. रिस्ट्रिक्शन्स ऑन द पॉवर्स ऑफ द लेजिस्लेटिव्ह काउन्सिल ॲज टू बिल्स अदर दॅन मनी बिल. मनी बिल सोडून बाकीचे जे बिल्स आहेत त्याच्याबद्दल काय तुमच्यावरती रिस्ट्रिक्शन्स आहेत हे आपल्या विधान परिषदेसाठी, तर हे आर्टिकल 197मध्ये सांगितलेलं आहे. पुढे बघूया आपण. हू अमंग द फॉलोइंग वॉज द मेंबर ऑफ द ड्राफ्टिंग कमिटी ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, ठीक आहे. म्हणजे इथं विचारलं आहे की मेंबर कोण आहे, ठीक आहे. चेअरपर्सन सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर BR आंबेडकर आहेत, पण या ठिकाणी मेंबर विचारलेला आहे तर अलादी कृष्णस्वामी अय्यर. तर आपल्याला मेंबरसुद्धा पाठ पाहिजे, तर ड्राफ्टिंग कमिटी खूप महत्त्वाची आहे आणि चेअरमनसुद्धा पाठ पाहिजेत, ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा क्वेश्चन बघितला इंटरेस्टिंग. येस. विच अमंग द फॉलोइंग फीचर्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज नॉट बॉरोड फ्रॉम ब्रिटिश कॉन्स्टिट्यूशन. तर ब्रिटिशकडून आपण कुठलं जे आहे फीचर घेतलेलं नाही आहे. तर आपण पार्लमेंटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट घेतलं आहे का, ठीक आहे. रूल ऑफ लॉचं घेतलेलं आहे. त्याच्यानंतर कॅबिनेट फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट म्हणजेच जे आपण पार्लमेंटरी सिस्टीम आहे युनायटेड किंगडमकडून घेतलेलं आहे. रूल ऑफ लॉ जो कॉन्सेप्ट आहे तो सुद्धा आपण कुठून घेतलेला आहे, युनायटेड किंगडमकडून घेतलेला आहे, ब्रिटिशकडून. आणि रूल ऑफ लॉ कोणी दिला होता, तर A.V. डायसी आपल्याला माहीत आहे, ठीक आहे. आता कॉन्करंट लिस्ट हे या ठिकाणी वेगळं पडतं का, कारण कॉन्करंट लिस्ट हा आपण बॉरो केलेला आहे ऑस्ट्रेलियन कॉन्स्टिट्यूशनमधून, ठीक आहे. ऑस्ट्रेलियामधून आपण हा बाय केलेला आहे, ठीक आहे. तर अशा
पद्धतीने आपण या ठिकाणी काय बघितलेले आहेत, पॉलिटीचे क्वेश्चन्स बघितलेले आहेत 2022च्या क्वेश्चन पेपरमधले. चला तर आता आपण बघूया 2023च्या पेपरमध्ये पॉलिटीचे कुठले कुठले क्वेश्चन्स या ठिकाणी आले होते. तर क्वेश्चन नंबर 51 दिलेला आहे, सेट ए आहे, सगळ्याच पेपरचं सेट ए आहे. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट द ॲडव्होकेट जनरल. ॲडव्होकेट जनरलबद्दल कुठलं जे स्टेटमेंट ते नॉट करेक्ट आहे. द ॲडव्होकेट जनरल इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट ऑफ इंडिया. हेच चूक आहे, कारण ॲडव्होकेट जनरल जो असतो तो अपॉइंट केला जातो गव्हर्नर यांच्याकडून. कशामध्ये दिलेले, आर्टिकल 165 दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया दुसरं स्टेटमेंट काय दिले. ही गिव्ज ॲडवाईस टू द गव्हर्नमेंट ऑफ द स्टेट ऑन सच लीगल मॅटर्स विच आर रेफर्ड टू हिम बाय द गव्हर्नर. गव्हर्नरने जे काही मॅटर्स दिलेले त्याच्यावरती तो काय करत असतो, ॲडव्होकेट जनरल ॲडवाईस करत असतो गव्हर्नमेंट ऑफ द स्टेटसाठी. ही परफॉर्म सच अदर ड्युटीज ऑफ अ लीगल कॅरेक्टर दॅट इज असाइन टू हिम बाय द गव्हर्नर. ठीक आहे. लीगल कॅरेक्टरसारख्या म्हणजे आणखी काही एखाद्या गोष्टी असतील तर ते सुद्धा कायदेशीर गोष्टीमध्ये त्याचे कामं करत असतो. ही डिस्चार्जेस द फंक्शन्स कॉन्फर्ड ऑन हिम बाय द कॉन्स्टिट्यूशन ऑर एनी अदर लॉ. तर तो त्याचे काम करत असतो, त्याच्यासाठीच या ठिकाणी ॲडव्होकेट जनरलची अपॉइंटमेंट झालेली असते. विच अमंग द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट करेक्ट अबाउट अ हाय कोर्ट इन इंडिया. हायकोर्ट जे आहेत आपल्या भारतामध्ये त्याच्याबद्दल काय चुकीचं आहे ते आपल्याला शोधायचं आहे. हाय कोर्ट्स मे ॲक्सेप्ट अ पिटिशन रिलेटेड टू पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन. ठीक आहे, करू शकते. एव्हरी जज ऑफ हाय कोर्ट इज अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट. हे आपल्याला माहिती आहे, प्रेसिडेंट जज हायकोर्टचे अपॉइंट करत असतो. ते कशामध्ये दिलेले, आर्टिकल 217. ठीक आहे, 217 दिलेले. गव्हर्नर ऑफ द स्टेट अपॉइंट्स द जजेस ऑफ हायकोर्ट. तर असं चूक आहे, हे बरोबर नाही आहे. कारण या ठिकाणी आपण बघू शकतो जजेस ऑफ हायकोर्टला अपॉइंट कोण करते, तर प्रेसिडेंट या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर द एज ऑफ द रिटायरमेंट ऑफ द हायकोर्ट इज 62. ठीक आहे, हे सुद्धा या ठिकाणी बरोबर आहे. मग बघूया काय दिलेले आर्टिकल 217 अपॉइंटमेंट अँड कंडिशन्स ऑफ द ऑफिस ऑफ अ जज ऑफ अ हायकोर्ट. ठीक आहे, आर्टिकल 217 इम्पॉर्टंट झाले या ठिकाणी. त्याच्यानंतर बघूया पुढे. विच ऑफ द फॉलोइंग डे इज सेलिब्रेटेड द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया एव्हरी इयर ऑन 24 एप्रिल. तर हा डे आहे नॅशनल पंचायत राज डे, 24 एप्रिलला. नॅशनल पब्लिक रिलेशन डे कधी आहे, तर पब्लिक रिलेशन सोसायटी ऑफ इंडिया ही या ठिकाणी सेलिब्रेट करते. त्याच्यानंतर नॅशनल वोटर्स डे आहे 25 जानेवारी. त्याच्यानंतर नॅशनल लिटरसी डे आहे 14 नोव्हेंबर. ठीक आहे, या ठिकाणी हे पाहायला भेटतं. आपण बघूया. नॅशनल पंचायती राज डे वॉज सेलिब्रेटेड अक्रॉस इंडिया ऑन 24 एप्रिल 2026 मार्किंग 33 years ऑफ द 23rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ॲक्ट ऑफ 1992. द ऑफिशियल थीम फॉर 2026 वॉज सशक्त पंचायत, सर्वांगीण विकास, एम्पावर्ड पंचायत ही होलिस्टिक डेव्हलपमेंट, टार्गेटिंग लोकल सस्टेनेबल गोल्स अँड डिजिटल गव्हर्नन्स. अशा पद्धतीचं हे करंट अफेअरसुद्धा आपण पाहिलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया. विच अमंग द फॉलोइंग स्टेट्स डू नॉट हॅव विधान परिषद. ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह काउन्सिल कशामध्ये नाही आहे, कुठल्या राज्यात ते बघूया. केरळामध्ये नाही आहे आणि राजस्थानमध्ये नाही आहे, म्हणून आन्सर झालेला आहे सी आणि डी. ठीक आहे, तर बघूया आपण कशामध्ये आहे. मग बिहारमध्ये आहे का, तर आहे. त्याच्यानंतर कर्नाटकमध्ये आहे का, आहे. त्याच्यानंतर आणखी 4 आहेत राज्य. आंध्र प्रदेशमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये आहे, तेलंगणामध्ये आहे आणि उत्तर प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला विधान परिषद जे 6 राज्य आहेत त्यावरती क्वेश्चन पाहायला भेटतो. पुढे बघूया. येस, अमेंडमेंट आणि त्यांच्या मॅच करायच्यात पेअर्स. येस, तर याचा आन्सर आधीच सांगून ठेवतो, 2 आहे. म्हणजेच काय, तर 61st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आहे ती, ज्याच्यामधनं काय झालेले वोटर एज जी आहे ही 21 पासून 18 इयर्सपर्यंत आणलेली आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया. बीचं 4 आहे, म्हणजेच काय 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटचं आन्सर आहे कॉन्ट्रोवर्सी इन सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट रिगार्डिंग इलेक्शन ऑफ प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट अँड प्राईम मिनिस्टर. तर ही 44th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट पाहायला भेटते. त्याच्यानंतर 41st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट जी आहे ती काय सांगते, तर रिटायरमेंट ऑफ एज ऑफ मेंबर्स ऑफ स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन इन्क्रीज्ड फ्रॉम 60 to 62 इयर्स. तर ठीक आहे, लक्षात ठेवायचं. 41st कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट, रिटायरमेंट ऑफ जे आहे मेंबर्स ऑफ MPSC वगैरे किंवा SPSC म्हणू शकतो, इन्क्रीज फ्रॉम 60 होती आधी, त्याला आता 62 करण्यात आलेलं आहे. 73rd कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे 3 tier पंचायत राज सिस्टम. ठीक आहे, पुढे बघूया. येस, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट द पॉवर्स अँड ड्युटीज ऑफ सरपंच.
टू इम्प्लिमेंट द रेझोल्युशन पास्ट इन द ग्रामसभा ही आहे का पॉवर आणि फंक्शन ड्युटीज? ठीक आहे. प्रोटेक्ट द प्रॉपर्टी ओन्ड बाय ग्रामपंचायत, येस करेक्ट आहे. टू सुपरवाइज प्रायमरी स्कूल इन ग्रामपंचायत एरिया, हे आपल्याला या ठिकाणी इनकरेक्ट पाहायला भेटतं. हे असं काही काम सरपंचाचं नाही आहे. ठीक आहे, पुढे बघूया. हू अमंग द फॉलोइंग वॉज नॉट अ मेंबर ऑफ सरकारिया कमिशन? आपल्याला सरकारिया कमिशनवर क्वेश्चन दोनदा पाहायला भेटलेला आहे. पहिल्यांदा पाहायला भेटलं होतं की काय यांनी सांगितलेलं आहे, आणि आता सांगितलेलं की सरकारिया कमिशनमध्ये कोण जे आहे मेंबर नव्हते. तर रामा सुब्रमण्यम जे आहे ते मेंबर नव्हते. त्याच्यानंतर श्री बी शिवरामन जे आहेत ते सुद्धा मेंबर होते, आणि एस आर सेन, डॉक्टर एस आर सेन हे सुद्धा सरकारिया कमिशनचे मेंबर होते. पुढे बघूया. विच आर्टिकल वॉज अमेंडेड टू क्लॅरिफाय ड्युटीज ऑफ द इलेक्शन कमिशन? विच आर्टिकल वॉज अमेंडेड टू क्लॅरिफाय ड्युटीज ऑफ इलेक्शन कमिशन? आर्टिकल 324 आहे, पण इथं पार्ट चुकीचा दिलेला आहे, म्हणून आपल्याला लक्षात ठेवावं लागेल. पार्ट 15मध्ये इलेक्शन कमिशन दिलेलं आहे, पार्ट 15मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण. येस, थॉमस होब्स जे आहेत ते ब्रिटिश फिलॉसॉफर आहेत. फेडरिक हायक जे आहेत ते अँग्लो ऑस्ट्रियन फिलॉसॉफर आहेत. रॉबर्ट नॉझिक जे आहेत ते अमेरिकन फिलॉसॉफर आहेत. आणि रुसो जे आहे ते फादर ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन आहे, आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, बघितलं. हू अमंग द फॉलोइंग हेडेड द कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया? जी व्ही मावळणकर हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कमिटी ऑन द फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली ऑफ इंडिया याचे चेअरमन जे आहेत ते जी व्ही मावळणकर हे आहेत. ठीक आहे, किंवा हे होते. द फर्स्ट ड्राफ्ट ऑफ कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया वॉज प्रिपेअर्ड इन ऑक्टोबर 1947. कधी? ऑक्टोबर 1947 बाय द ॲडवायझरी ब्रँच ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. कुणी हे केलेला होता? ॲडवायझरी ब्रँच ऑफ कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने. ठीक आहे. चला तर पुढे बघूया. अरेंज इन अप्रोप्रिएट ऑर्डर ॲज पर सिरियल नंबर ऑफ द आर्टिकल्स इन DPSP गिवन इन कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर ठीक आहे, आपण बघूया एक एक. चला मग DPSP बघूया आपल्याला कुठं पाहायला भेटते. पार्ट 4मध्ये तर पहिल्यांदा 36मध्ये डेफिनेशन दिलेले आहे. 37मध्ये ॲप्लिकेशन ऑफ द प्रिन्सिपल्स कंटेंट इन पार्ट दिलेले. 38मध्ये दिलेले स्टेट टू सेक्युअर अ सोशल ऑर्डर फॉर द प्रमोशन ऑफ वेलफेअर ऑफ द पीपल, हे 38मध्ये आहे. 39मध्ये दिलेले सर्टन प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिसी टू बी फॉलोड बाय द स्टेट, हे दिलेले आहे. 39A दिलेले इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड. त्याच्यानंतर आर्टिकल्स आणखी पुढचे बघूया. 40मध्ये दिलेले ऑर्गनायझेशन ऑफ विलेज पंचायत्स. 41मध्ये दिलेले राईट टू वर्क, टू एज्युकेशन, टू पब्लिक असिस्टन्स इन सर्टन केसेस. 42मध्ये दिलेले प्रोव्हिजन फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ, हे कशामध्ये? 42मध्ये. त्याच्यानंतर 43मध्ये दिलेले लिव्हिंग वेज फॉर वर्कर्स. 43A दिले पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज. 43B दिलेले प्रमोशन ऑफ कोऑपरेटिव्ह सोसायटीज. 44मध्ये आहे UCC म्हणजे युनिफॉर्म सिव्हिल कोड. 45मध्ये दिलेले प्रोव्हिजन फॉर अर्ली चाइल्डहुड केअर अँड एज्युकेशन टू चिल्ड्रन बिलो द एज ऑफ 6 इयर्स. किती इयर्स? 6 इयर्स. ठीक आहे. 46मध्ये आहे प्रमोशन ऑफ एज्युकेशनल अँड इकॉनॉमिक इंटरेस्ट्स ऑफ स्केड्युल्ड कास्ट, स्केड्युल्ड ट्राईब्स अँड अदर विकर सेक्शन्स. 47मध्ये आहे ड्युटी ऑफ स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग अँड टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. त्याच्यानंतर दिले 48मध्ये ऑर्गनायझेशन ऑफ ॲग्रिकल्चर अँड ॲनिमल हजबंड्री. त्याच्यानंतर या ठिकाणी दिलेलं आहे 48A प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड सेफ गार्डिंग ऑफ फॉरेस्ट्स अँड वाईल्ड लाईफ. ठीक आहे. 49मध्ये दिलेले प्रोटेक्शन ऑफ मॉन्युमेंट्स अँड प्लेसेस अँड ऑब्जेक्ट्स ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स. 50मध्ये दिलेले सेपरेशन ऑफ ज्युडिशियरी फ्रॉम एक्झिक्युटिव्ह. 51मध्ये दिले प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. ठीक आहे. तसंच कुठल्या अमेंडमेंटने कुठले DPSPs आपल्याला या ठिकाणी अमेंड करून कॉन्स्टिट्यूशनमध्ये इन्क्लूड केलेले आहेत, असे सुद्धा प्रश्न काही ठिकाणी पाहायला भेटतात. ठीक आहे. या ठिकाणी बघूया आपण आता. तर याचा आन्सर आहे DCBA. म्हणजेच काय? तर आपण पहिल्यांदा पाहिलं 44मध्ये टू इम्प्लिमेंट युनिफॉर्म सिव्हिल कोड फॉर ऑल द पीपल. ठीक आहे, किंवा सिटिझन्स. ठीक आहे, हे आलेलं आहे पहिल्यांदा. ठीक आहे. त्याच्यानंतर बघूया 44 नंतर आहे 46 म्हणजेच काय? C. तर प्रोटेक्शन ऑफ इकॉनॉमिक इंटरेस्ट ऑफ SCs, STs अँड अदर विकर सेक्शन, हे कशात दिलेलं आहे? 46मध्ये. 47मध्ये दिलेलं आहे इम्प्रूव्हिंग लिव्हिंग स्टेटस अँड पब्लिक हेल्थ, हे दिलेले 47मध्ये. आत्ताच आपण पाहिलं होतं 47. हे बघा, ड्युटी ऑफ द स्टेट टू रेज द लेवल ऑफ न्यूट्रिशन अँड द स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग टू इम्प्रूव्ह पब्लिक हेल्थ. ठीक आहे, 47.
48A मध्ये दिलेले प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट, हे बघा 48A प्रोटेक्शन अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट अँड सेफगार्डिंग ऑफ फॉरेस्ट अँड वाईल्ड लाईफ, हे सुद्धा विचारू शकतात. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे बघूया आपण आता पुढचा क्वेश्चन. येस, तर इथं दिलेलं आहे की द रिपोर्ट ऑन इंडियन कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स नोन ॲज द मॉन्टेग्यू चेम्सफर्ड वॉज पब्लिश्ड इन, तर हा रिपोर्ट पब्लिश झाला होता जुलै 1918मध्ये. त्याच्यानंतर फंडामेंटल राईट्सवरती क्वेश्चन आहे. विच पेअर इनकरेक्टली मॅच्ड, आपल्याला बघायचं कुठली चुकीची आहे. तर सी ओनली याचा आन्सर आहे. राईट टू प्रोटेक्शन ऑफ लाईफ जे आहे ते आर्टिकल 20मध्ये नसून ते आर्टिकल 21मध्ये आहे. बाकीचे फंडामेंटल राईट्स बघूया. प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन आर्टिकल 15मध्ये आहे. राईट टू असोसिएशन जे आहे आर्टिकल 19मध्ये आहे. राईट टू कॉन्स्टिट्यूशनल रेमेडीज जे आहे ते आर्टिकल 32मध्ये आहे. हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. आणि हायकोर्टसाठी असेल तर हे आपल्याला बघायला भेटतं 226मध्ये. ठीक आहे. पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द कॉन्करंट लिस्ट, तर आपल्याला 7th शेड्यूलमध्ये ज्या लिस्ट आहेत त्याच्यामध्ये काय इन्क्लुडेड आहे, स्टेट म्हणजे लिस्ट 1मध्ये काय, लिस्ट 2मध्ये काय आणि लिस्ट 3मध्ये काय, हे आपण दोनदा रिवाईज करायला हवं. ठीक आहे. तर बघूया आपण. कॉन्ट्रॅक्ट्स जे आहेत ते दिलेले आहेत लिस्ट 3मध्ये. ठीक आहे. एंट्री 7 म्हणजेच कॉन्करंट लिस्टमध्ये. त्याच्यानंतर जे फॉरेस्ट्स आहेत ते आहेत एंट्री 17A बाय 42nd अमेंडमेंट 1976मध्ये दिलेले. ठीक आहे. स्टेटमध्ये याच्यामध्ये आय एम सो सॉरी कॉन्करंट लिस्टमध्ये दिलेले. आणि हे जे टोल्स आहेत स्टेट लिस्टचा भाग, जे की एंट्री 59मध्ये आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सी हे एंट्री 9मध्ये दिलेले कॉन्करंट लिस्टमध्ये. म्हणजेच काय, तर टोल्स सोडून जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत म्हणजेच करारनामे आहेत, जे फॉरेस्ट्स आहेत म्हणजे जंगले आहेत, जी दिवाळखोरी आणि नादारी आहे म्हणजेच बँक्रप्सी अँड इन्सॉल्वन्सी, तर याच्याबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंट दोघेही जण कायदे करू शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे ते क्वेश्चन. चला, तर याचे पण पॉलिटीचे क्वेश्चन आपले 2023मधले संपलेले आहेत. पुढच्या पेपरचे क्वेश्चन आपण बघूया. येस, तर हा क्वेश्चन पेपर आहे 2024. ठीक आहे. 2024चा कंबाईन ग्रुप बीचा क्वेश्चन पेपर. सेट ए मधला क्वेश्चन नंबर आहे 51. विच शेड्यूल ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन कंटेन्स द ॲलोकेशन ऑफ सीट्स फॉर ईच स्टेट अँड युनियन टेरिटरीज इन द काउन्सिल ऑफ स्टेट, म्हणजे राज्यसभेमध्ये आपण बघू शकतो की जागा वाटपाबाबत ही तरतूद या ठिकाणी कुठली आहे. तर हे आपल्याला बघायला भेटतं की 4th शेड्यूलमध्ये. ठीक आहे. टीयर्स ऑफ ओल्ड PM नावाची जी ट्रिक आहे त्याच्यामधून हा क्वेश्चन सॉल्व्ह होऊन जातो. येस, पुढे बघूया. फर्स्ट शेड्यूलमध्ये काय दिलेलं आहे, तर द स्टेट्स आहेत, द UTs म्हणजे युनियन टेरिटरीज वगैरे आहेत. त्याच्यानंतर 3rd शेड्यूलमध्ये काय दिलेले, फॉर्म्स ऑफ ओथ अँड अफर्मेशन दिलेले. ठीक आहे. टीयर्स ऑफ ओल्ड PM. त्याच्यानंतर सेकंडमध्ये काय दिलेले, तर याच्यामध्ये 3-4 पार्ट्स दिलेले आहेत, जसं की प्रेसिडेंट अँड गव्हर्नरबद्दल तरतुदी आहेत, स्पीकर अँड डेप्युटी स्पीकर, जजेस ऑफ सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट, आणि कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच CAG. ठीक आहे. अशा पद्धतीचं सेकंड शेड्यूलमध्ये गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर 52 नंबरचा क्वेश्चन बघूया. अंडर विच कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट द ग्रामसभा हॅज गॉट कॉन्स्टिट्यूशनल स्टेटस, तर आपल्याला माहिती आहे 73rd अमेंडमेंट. तर मग 73rd अमेंडमेंट आपल्याला माहिती आहे ग्रामपंचायतसाठी आहे. ठीक आहे. बाकीचे अमेंडमेंट बघूया ऑप्शनमध्ये. 61st अमेंडमेंट जी आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, तर 21 जी एज होती वोटिंग एज ती 18पर्यंत आणलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 71st अमेंडमेंट जी आहे 1992ची, त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, तर आपलं जे 8th शेड्यूल आहे आपल्या कॉन्स्टिट्यूशनचा त्याच्यामध्ये कोकणी, मणिपुरी आणि नेपाली ह्या 3 भाषा इन्क्लूड केलेल्या आहेत. त्याच्यानंतर 74th अमेंडमेंट जी आहे ती म्युन्सिपाल्टीजसाठी किंवा जे अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट असते त्याच्यासाठी ही अमेंडमेंट पाहायला भेटते. 53 नंबरचा क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट रिगार्डिंग द पार्लमेंट ऑफ इंडिया. द प्रोव्हिजनल पार्लमेंट आफ्टर इंडिपेंडन्स वॉज युनिकॅमरल. ठीक आहे. ते म्हणजे एकसदनी होतं का, असं नव्हतं का, लोकसभा आणि राज्यसभा असं नव्हतं का, तर नव्हतं, कारण त्यावेळेस प्रोव्हिजनल पार्लमेंट हे फक्त एकच सदनी होतं आणि ते या ठिकाणी बरोबर आहे. द टर्म ऑफ द मेंबर्स ऑफ राज्यसभा इज सेम ॲज दॅट ऑफ द मेंबर्स ऑफ द सिनेट इन USA. म्हणजेच काय, राज्यसभा जशी आहे तसं सिनेट आहे कुठे, अमेरिकेमध्ये. तर त्याचे जे मेंबर्स आहेत आणि त्याचे जे टर्म आहेत ते बरोबर आहे का, हो बरोबर आहे. तर बोथ A अँड B या ठिकाणी आन्सर आपल्याला पाहायला भेटते. पुढचा क्वेश्चन बघूया आपण की इन विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन द वर्ड जिल्हा पंचायत, ग्राम सभा
आणि इंटरमिडिएट विलेज एटसेट्रा आपल्याला माहिती आहे की आर्टिकल 243 जे आहे ते सगळं म्हणजे आपल्या पार्ट 9A, ठीक आहे, 9A मध्ये, त्याच्यानंतर पार्ट 9मध्ये आपल्याला ह्या गोष्टी बघायला भेटतात. आर्टिकल 243 त्याच्यामध्ये ABCD वगैरे, ठीक आहे, अशा पद्धतीने. त्याच्या पुढे बघूया आपण की कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट्स ॲट प्रेझेंट द 8th शेड्यूल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन स्पेसिफाईज 22 लँग्वेजेस. हो, करेक्ट आहे, 22 भाषा आहेत आपल्या 8व्या परिशिष्टामध्ये, ठीक आहे, 22 भाषा. अमॉंग देम कोंकणी अँड नेपाली लँग्वेजेस वर ॲडेड बाय 92nd अमेंडमेंट 2003. हे बघा, आपण आत्ताच पाहिलं होतं वरच्या क्वेश्चनमध्ये की 71st अमेंडमेंट जी आहे 1992ची, त्याच्यामध्ये जे आहेत या 3 भाषेला आपण या ठिकाणी इन्क्लूड केलं होतं, कोंकणी, मणिपुरी आणि नेपाली, ठीक आहे. तर कोंकणी आणि नेपाली या ठिकाणी हे चुकीचं स्टेटमेंट, तर ओनली ए याचा आन्सर होणार. त्याच्यानंतर द सब्जेक्ट ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामपंचायत इज इन्क्लुडेड इन आर्टिकल 40. आपण मगाशीच जे DPSP वाचत होतो त्याच्यामध्ये ऑर्गनायझेशन ऑफ ग्रामपंचायत आपण वाचलं होतं आर्टिकल 40मध्ये, ठीक आहे. बाकीचे आर्टिकल बघूया. आर्टिकल 39मध्ये काय दिलेले आहे, सर्टन प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिसी टू बी फॉलोड बाय द स्टेट. जसं की आर्टिकल 39D दिलेले आहे की इक्वल पे फॉर इक्वल वर्क, हे एक प्रिन्सिपल स्टेटनं फॉलो करायचं आहे. आर्टिकल 42मध्ये काय पाहिलं आपण, प्रोव्हिजन्स फॉर जस्ट अँड ह्युमन कंडिशन्स ऑफ वर्क अँड मॅटर्निटी रिलीफ. आर्टिकल 42 आपण रेड कलरने हायलाईट केलं होतं, आर्टिकल 42, ठीक आहे. आर्टिकल 41मध्ये काय आहे, तर राईट टू वर्क, टू एज्युकेशन अँड टू पब्लिक असिस्टंट इन सर्टन केसेस. हे आर्टिकल 41मध्ये आपण पाहायला भेटलेलं आहे, ही सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. पुढे बघूया, व्हॉट इज मुन्शी अय्यंगर फॉर्म्युला रिलेटेड टू. मुन्शी अय्यंगर फॉर्म्युला हा 1949मध्ये आला होता आणि तो कशाशी रिलेटेड होता, लँग्वेज इश्यूजसोबत. आणि याच्यासोबत डायरेक्टली एक आर्टिकल या ठिकाणी इम्पॉर्टंटली लिंक्ड आहे, त्याचं नाव आहे आर्टिकल 343, ठीक आहे. आर्टिकल 343 हे डायरेक्टली मुन्शी अय्यंगर फॉर्म्युलाशी रिलेटेड आहे, त्याच्यामुळेच आर्टिकल 343 या ठिकाणी आपल्याला इन्क्लूड करावं लागलेलं आहे. द ऑफिशियल लँग्वेज ऑफ द युनियन शॅल बी हिंदी इन देवनागरी, ठीक आहे. ऑफिशियल लँग्वेज आहे, नॉट नॅशनल लँग्वेज. म्हणून आपल्या भारताला कुठलीही राष्ट्रीय भाषा नाही आहे, कुठलीही नॅशनल लँग्वेज नाही आहे, पण आपली ऑफिशियल लँग्वेज अकॉर्डिंग टू आर्टिकल 343 ही हिंदी आहे देवनागरी स्क्रिप्टमध्ये, हे आपल्याला कळलेलं आहे, ठीक आहे. पुढे बघूया, द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हॅज प्रोव्हाइडेड फॉर द इलेक्शन कमिशन ॲज पर द फॉलोइंग आर्टिकल. कुठलं असं आर्टिकल आहे ज्याच्यामध्ये कॉन्स्टिट्यूशन इंडिया जे आहे इलेक्शन कमिशन आपल्याला सांगते, तर आर्टिकल 324मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की आर्टिकल 324मध्ये इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया या ठिकाणी क्लिअरली मेन्शन्ड आहे. बाकीच्या आर्टिकलमध्ये बघूया, आर्टिकल 256मध्ये आहे ऑब्लिगेशन ऑफ अ स्टेट टू एन्श्योर कंप्लायन्स विथ द लॉज मेड बाय द पार्लमेंट. म्हणजे आर्टिकल 256 म्हणतं की राज्याने केंद्राने केलेल्या कायद्यांचे पालन करायचे असते. त्याच्यानंतर आर्टिकल 368 जे आहे आपल्याला माहिती आहे की अमेंडमेंट आहे. पुढे बघूया की हू इज इंडियाज फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर. कोण आहे, तर VS रमादेवी. VS रमादेवी हे आहेत फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर. पुढे बघूया, आर्टिकल इन इंडियन कॉन्स्टिट्यूशन डील्स विथ द टॉपिक ऑफ स्टेट लेजिस्लेचर. स्टेट लेजिस्लेचर म्हणजेच काय, राज्य विधिमंडळाबाबत कुठले आर्टिकल आहे, तर 168 आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हे फंडामेंटल राईट, हे फंडामेंटल राईट आणि 380 तर आपण ओमिट केलेलं आहे, म्हणून आन्सर आलं 168. आपल्याला माहिती आहे की ते स्टेट लेजिस्लेचरची या ठिकाणी म्हणजे बात करते, ठीक आहे. आर्टिकल 25 या ठिकाणी बघूया, फ्रीडम ऑफ कन्सायन्स अँड फ्री प्रोफेशन प्रॅक्टिस अँड प्रोपगेशन ऑफ रिलिजन. तर ही दिलेली आहे आर्टिकल 25मध्ये. आर्टिकल 22मध्ये काय आहे, तर प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन इन सर्टन केसेस. तर अरेस्टपासून म्हणजे अटकेपासून जी सुरक्षितता आहे ती कशा दिलेली आहे, आर्टिकल 22मध्ये. त्याच्यानंतर बघा, हू अमंग द फॉलोइंग हॅज द पॉवर टू इलेक्ट द ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटला कोण इलेक्ट करू शकते, तर अपॉइंट करू शकते, तर गव्हर्नर या ठिकाणी, इलेक्ट नाही, अपॉइंट करू शकते, गव्हर्नर या ठिकाणी अपॉइंट करू शकते ॲडव्होकेट जनरल ऑफ द स्टेटला. आणि आर्टिकल आपल्याला पाठ असलं पाहिजे 165 हे आर्टिकल आहे ॲडव्होकेट जनरलचं, ठीक आहे. पुढे बघूया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेट्स हॅज बाय कॅमरल लेजिस्लेचर. तर कुठले स्टेट आहे ते, तर ते स्टेट आहे आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटका, महाराष्ट्र, तेलंगणा आणि उत्तर प्रदेश, आपण पाहिलेलं मगाशी सुद्धा. पुढे बघूया, अकॉर्डिंग टू आर्टिकल 154
154 म्हणजे ऑब्व्हियसली हे कुठेतरी राज्यपालाशी संबंधित असणार आहे. ठीक आहे, बघूया. ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑल द एक्झिक्युटिव्ह पॉवर्स ऑफ द स्टेट हॅव बीन एंट्रस्टेड टू हुम बाय द कॉन्स्टिट्यूशन. तर हे गव्हर्नरचं रिलेटेड आर्टिकल म्हटलंच होतं आणि गव्हर्नरकडेच एक्झिक्युटिव्ह पॉवर्स असतात स्टेटच्या. ठीक आहे, पुढे बघूया. डिस्ट्रिक्ट जज आर अपॉइंटेड बाय. डिस्ट्रिक्ट जज जे असतात DJ PDJ म्हणजे आपण ज्याला म्हणतो कोर्टच्या भाषेत, तर ते असतात अपॉइंट करतात आर्टिकल 233 मध्ये गव्हर्नर ऑफ स्टेटद्वारा. ठीक आहे, गव्हर्नर ऑफ स्टेट जे आहे ते अपॉइंट करतात डिस्ट्रिक्ट जजला. ठीक आहे, आर्टिकल 233 लक्षात ठेवायचं. आर्टिकल 233 अ पर्सन नॉट ऑलरेडी इन द सर्व्हिस ऑफ द युनियन ऑर ऑफ द स्टेट शॅल ओनली बी इलिजिबल. असा कुठलाही व्यक्ती नसला पाहिजे. आर्टिकल 233 काय सांगतं, असा कुठलाही व्यक्ती नसला पाहिजे जो की ऑलरेडी केंद्र सरकारच्या किंवा राज्य सरकारच्या शासनामध्ये कामाला आहे. तसाच व्यक्ती काय होणार आहे, म्हणजे बाकीच्या पण ज्या पात्रतेचे निकष आहेत त्याला धरून, तर तो काय होणार आहे, डिस्ट्रिक्ट जज म्हणून अपॉइंट होणार आहे बाय द गव्हर्नर. पुढे बघूया. विच आर्टिकल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड्स दॅट एव्हरी हायकोर्ट विल बी अ कोर्ट ऑफ रेकॉर्ड. जसं सुप्रीम कोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे, तसंच हायकोर्ट हे सुद्धा कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. मग त्याचा आर्टिकल कुठला आहे, तर आर्टिकल 215 सांगितलेलं आहे की हायकोर्ट हे काय आहे, कोर्ट ऑफ रेकॉर्ड आहे. मग बघूया आपण बाकीच्या ऑप्शनमधले. आर्टिकल 217 काय सांगतं, तर अपॉइंटमेंट अँड कंडिशन्स ऑफ द ऑफिस ऑफ द जज ऑफ अ हायकोर्ट हे आर्टिकल 217 दिलेले. आर्टिकल 216 काय आहे, तर कॉन्स्टिट्यूशन ऑफ हायकोर्ट. आर्टिकल 216 कॉन्स्टिट्यूशन ऑफ हायकोर्ट दिलेले. आर्टिकल 218 दिलेले 4 and 5 4 and 5 ऑफ द आर्टिकल 124 म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे दिलेले आहेत शॅल अप्लाय टू द हाय कोर्ट. म्हणजे सुप्रीम कोर्टाचे जे काही तरतुदी आहेत, काही रूल्स आहेत, ठीक आहे, आर्टिकल 124च्या 4 सबक्लॉज आणि 5 सबक्लॉजमधले ते हायकोर्टला अप्लाय होणार आहेत, असं आर्टिकल 218 सांगितलेलं आहे. येस, पुढे बघूया. तर चला मित्रांनो, हा पेपर आहे आता 2025च्या ग्रुप सीचा. 2025च्या ग्रुप सीचा. तर प्रश्न सेट ए आहे आणि प्रश्न नंबर 51. विच ऑफ द फॉलोइंग अबाउट आर्टिकल 243G इन द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया इज ऑर आर करेक्ट. 243G बद्दल विचारलेलं आहे डायरेक्ट. तर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आर्टिकल 243G मध्ये येते पॉवर्स, अथॉरिटी अँड रिस्पॉन्सिबिलिटीज ऑफ पंचायत्स. आपण जबाबदाऱ्या नावाने हा आर्टिकल लक्षात ठेवलेला असतो. ठीक आहे, जबाबदाऱ्या नावाने, नाही का, म्हणजे स्थापना, रचना, त्याच्यानंतर अपात्रता वगैरे अशा पद्धतीचे जे आहेत आर्टिकल लक्षात ठेवतो आपण. त्याच्यामध्ये जबाबदाऱ्या नावाचं आर्टिकल म्हणजेच रिस्पॉन्सिबिलिटीज नावाचं 243G मध्ये आहे. मग बाकीचे काय बघूया ऑप्शन. डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबरशिप हे कशात आहे, 243F मध्ये आहे. डिस्क्वालिफिकेशन म्हणजेच काय, सभासत्वाची अपात्रता. त्याच्यानंतर कंपोजिशन ऑफ पंचायत्स म्हणजे ठीक आहे, आपण बघू शकतो कंपोजिशन म्हणजे रचना, तर ही दिलेली आहे 243C मध्ये. आणि ड्युरेशन ऑफ पंचायत्स म्हणजे याचा कालावधी जो आहे तो दिलेला आहे 243E मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण बघू शकतो की बी हे याचं करेक्ट आन्सर आहे. त्याच्यामध्ये पॉवर्स म्हणजेच काय, सत्ता, अधिकार आणि जबाबदाऱ्या दिलेल्या आहेत जी मध्ये. ठीक आहे, जी. ठीक आहे, जी म्हणजे घमंड. घमंड म्हणजे कशातून येतो, सत्ता, अधिकार वगैरे असल्यावर येतो, असं लक्षात ठेवूया आपण. पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ऑर स्टेटमेंट्स इज ऑर आर करेक्ट. द ऑफिस ऑफ द ॲडव्होकेट जनरल फॉर द स्टेट ऑफ महाराष्ट्र केम इन टू एक्झिस्टन्स विथ द फॉर्मेशन ऑफ द स्टेट इटसेल्फ ऑन 1 मे जे आहे 1960 मध्ये. बरोबर आहे, महाराष्ट्र राज्य निर्माण झालं, त्याचबरोबर संविधानामध्ये आर्टिकल 165 म्हणजे ऑलरेडीच होतं आणि त्याच्यानुसार हे ऑफिस या ठिकाणी क्रिएट झालेलं आहे. ए आपल्या ऑप्शनमध्ये असलं पाहिजे, म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 उडालेला आहे. पुढे बघूया. बी स्टेटमेंट, द ॲडव्होकेट जनरल शॅल बी अपॉइंटेड इन अकॉर्डन्स विथ द प्रोव्हिजन्स ऑफ द आर्टिकल 165. आपल्याला पाठ झालेलं आहे 165 म्हणजे ॲडव्होकेट जनरल. तर बी सुद्धा आपल्या ऑप्शनमध्ये असायला पाहिजे, हे सुद्धा बरोबर आहे. बिरेंद्र सराफ इज द ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र ॲज ऑफ ऑगस्ट 2025. पण आता 8 डिसेंबर 2025ला ॲडव्होकेट मिलिंद साठे यांची नियुक्ती झालेली आहे ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र या पदावरती. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणून ABC हे करेक्ट होतं त्यावेळेस, पण आता इथं मिलिंद साठे सर यांचं नाव असायला पाहिजे. पुढे बघूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फंडामेंटल ड्युटीज. फंडामेंटल ड्युटी कुठली नाही आहे, तर प्रमोट करा इक्वल जस्टिस अँड फ्री लिगल एड टू द पुअर. तर ही इक्वल ड्युटी नाही आहे, तर हे आपले DPSP आहे. ड्युटीज काय काय आहेत, तर आपण त्या वेगळ्या आहेत आपल्या 51A मध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये ड्युटीज काय आहेत, मराठीत बघूया आपण. वैयक्तिक आणि सामूहिक क्रियाकलापांना
कलापांच्या सर्व क्षेत्रात उत्कृष्टतेसाठी प्रयत्न करणे, जेणेकरून राष्ट्र सतत प्रयत्न आणि यशाच्या उच्च पातळीवर पोहोचेल. म्हणजेच काय, कॉन्स्टंटली राईज हायर लेवल्स अँड ऑफ एंडेवर अँड अचिव्हमेंट. त्याच्यानंतर काय दिलेले, की जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने आपल्या पाल्यास काय करायचे, वयाच्या 6व्या वर्षापासून ते 14व्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून द्यायची आहे. ही आपली ड्युटी आहे. त्याच्यानंतर गरिबांना समान न्याय वगैरे द्यायचं का, तर हे आपल्याला DPSPत पाहायला भेटतं. पण देशाचं रक्षण करणे आणि आवाहन केले तर राष्ट्रीय सेवा करणे, इंग्लिशमध्ये म्हणू शकतो आपण, टू डिफेंड द कंट्री अँड रेंडर नॅशनल सर्व्हिस वेन कॉल्ड अपॉन टू डू सो, हे सुद्धा आपली फंडामेंटल ड्युटी आहे. परंतु कधीकधी क्वेश्चनमध्ये या नॅशनल सर्व्हिसला या ठिकाणी मिलिटरी सर्व्हिस करून देतात. ठीक आहे, मिलिटरी सर्व्हिस देतात, तर हे अतिशय चुकीचं आहे. फक्त नॅशनल सर्व्हिस असेल तरच आपल्याला ते ऑप्शन टिक करता येईल. पुढे दिले, हू अमंग द फॉलोइंग हॅज सर्व्ड द चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र फॉर द लॉंगेस्ट पीरियड टिल सप्टेंबर 2025. तर असं कोण आहे, तर वसंतराव नाईक जे होते ते सगळ्यात जास्त लांब म्हणजे त्यांचा कार्यकाळ होता. आता डायरेक्टली आपल्याला ऑफिशियल लँग्वेज जे आहेत, आपल्या लँग्वेजचा पार्ट आहे कॉन्स्टिट्यूशनमधला, त्यातनं क्वेश्चन बघायला भेटतो की स्पेशल प्रोसिजर फॉर द इम्प्लिमेंटेशन ऑफ सर्टन लॉज रिलेटिंग टू लँग्वेज, हे कशात दिलेले, तर आर्टिकल 349मध्ये दिलेले आहे. आर्टिकल 349मध्ये लँग्वेज टू बी यूज्ड इन द सुप्रीम कोर्ट अँड हाय कोर्ट्स अँड फॉर लॉज बिल्स एटसेट्रा, हे दिलेले आर्टिकल 348मध्ये. आणि फॅसिलिटीज फॉर एज्युकेशन इन मदर टंग ॲट द प्रायमरी लेवल, हे दिलेले आपल्याला आर्टिकल 350A मध्ये. डायरेक्शन्स फॉर द डेव्हलपमेंट ऑफ हिंदी लँग्वेज, हे दिलेले आपल्याला आर्टिकल 351मध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लँग्वेजचा पार्टसुद्धा या ठिकाणी महत्त्वाचा होऊन जातो. पुढे बघूया आपण की आपण कशाकडनं काय आपल्याला बॉरो केलेलं आहे. ठीक आहे, जसं की DPSP आहे, आपण आयर्लंडकडनं बॉरो केलेलं आहे. फंडामेंटल राईट्स जे आहेत ते USAकडनं बॉरो केलेले आहेत. कॉन्करंट लिस्ट आपण मगाशीच पाहिलं होतं, ऑस्ट्रेलियाकडनं बॉरो केलेली आहे. इंडिया ॲज युनियन स्टेट्स विथ ग्रेटर पॉवर्स टू युनियन, हे आपण कॅनडाकडनं, म्हणजेच आपण ज्याला मराठीत काय म्हणू शकतो बघा, की संघराज्य जी पद्धत आहे ती आपण घेतलेली आहे. कुठून, कॅनडाकडून. याचं ऑप्शन आलेलं आहे 4 नंबरचं करेक्ट. या ठिकाणी बघूया 57 नंबरमध्ये, विच ऑफ द फॉलोइंग इज मेन्शन्ड इन आर्टिकल 8 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 8मध्ये काय सांगितलेलं आहे, की राईट्स ऑफ सिटिझनशिप ऑफ सर्टन पर्सन्स ऑफ इंडियन ओरिजिन है ना, रिसाइडिंग आउटसाईड इंडिया. आउटसाईड इंडिया जे राहणार आहेत. ठीक आहे, आउट आणि 8 आपण असं लक्षात ठेवलेलं होतं हे आर्टिकल, आउटसाईड आणि 8 म्हणजेच आउटसाईड. आणि आपल्याला माहिती आहे की काही मायग्रेट झालेले आहेत पाकिस्तानमधून कशामध्ये, इंडियामध्ये, तर आर्टिकल 6 वगैरे, तर अशा पद्धतीने आपण ते लक्षात ठेवलेलं आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. चला, सिलेक्ट द इनकरेक्ट, आपल्याला चुकीचं शोधायचं, क्वालिफिकेशन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट. तर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजेच काय असतो, एक्स ऑफिशियो जो असतो चेअरमन ऑफ द राज्यसभा असतो. म्हणून बघूया आपण इथं काय दिलेलं आहे, सिटीजन ऑफ इंडिया असायला पाहिजे का, हो असायला पाहिजे. कम्प्लिटेड द एज ऑफ 45 इयर्स, तर हे चुकीचं, इथं काय पाहिजे, 35 इयर्स पाहिजे. क्वालिफाईड फॉर द इलेक्शन ॲज अ मेंबर ऑफ हाऊस ऑफ पीपल, नाही, हाऊस ऑफ पीपल नाही आहे, हे अप्पर हाऊस आहे, राज्यसभा असायला पाहिजे. राज्यसभा फॉर प्रेसिडेंट आहे, लोकसभा. लोकसभाचं काय आहे, प्रेसिडेंट, म्हणजेच प्रेसिडेंटचं काय आहे, लोकसभेमध्ये ते मेंबर जे आहे इलेक्शनमध्ये क्वालिफाईड असायला पाहिजे. आणि आर्टिकल 66मध्ये दिलेलं आहे की इलेक्शन ऑफ व्हाईस प्रेसिडेंट, त्याच्यामध्ये या सगळ्या तरतुदी बघायला भेटतात जशाच तशा. पुढे बघूया की सिलेक्ट द करेक्ट स्टेटमेंट्स अबाउट रोल ऑफ प्राईम मिनिस्टर. रॅमसे मूर म्हटले होते की प्राईम मिनिस्टर इज द स्टिअर्समन ऑफ स्टिअरिंग व्हील ऑफ द शिप ऑफ द स्टेट, असं म्हटले होते, हो म्हटले होते. HRG ग्रीव्ज हे काय आहेत, द गव्हर्नमेंट इज द मास्टर ऑफ द कंट्री अँड प्राईम मिनिस्टर इज द मास्टर ऑफ द गव्हर्नमेंट, असं म्हटले होते ग्रीव्ज. ठीक आहे, ग्रीव्ज हे म्हटले होते, बरोबर आहे. मुनरो काय म्हटले होते, प्राईम मिनिस्टर इज अ मून अमॉंग लेसर स्टार, असं म्हणले नव्हते. तर ऑप्शन A आणि B हे दोनच गोष्टी करेक्ट आहेत. पुढे बघूया आपण 1950मध्ये द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया कंटेंड अ 4 फोल्ड क्लासिफिकेशन ऑफ युनिट्स ऑफ द युनियन, जे आहे इंडियन युनियन. त्याच्यामध्ये करेक्ट कुठले आहेत ते बघायचे आपल्याला. तर पार्ट C मध्ये चीफ कमिशनरचे प्रोव्हिन्सेस ऑफ ब्रिटिश इंडिया हे होते, बरोबर आहे. पार्ट D मध्ये अंदमान निकोबार आयलंड होते, हे सुद्धा बरोबर आहे. पण बाकीचे काय केलेले आहेत, ज्याला आपण म्हणतो की आदलाबदली या ठिकाणी केलेलं दिसते. 61मध्ये बघूया, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स फॉल्स आहेत कन्सर्न विथ द गव्हर्नर. आर्टिकल 158 ऑफ द गव्हर्नर शॅल होल्ड ऑफिस ड्युरिंग द प्लेजर ऑफ द प्रेसिडेंट, हे चुकीचं आहे. याचा आर्टिकल आहे
वेगळं आहे आर्टिकल. आणि जे 158 आहे ते आहे कंडिशन्स ऑफ गव्हर्नर्स ऑफ द ऑफिस. ठीक आहे, ओनली ए इज फॉल्स. ठीक आहे, बाकीचे बघूया. आर्टिकल 155मध्ये गव्हर्नर ऑफ अ स्टेट शॅल बी अपॉइंटेड बाय द प्रेसिडेंट बाय वॉरंट अंडर हिज हँड अँड सील, हे बरोबर आहे. 154मध्ये दिलेलं आहे एक्झिक्युटिव्ह पॉवर ऑफ द स्टेट शॅल बी वेस्टेड इन द हँड्स ऑफ गव्हर्नर. 155 म्हणजे गव्हर्नर काय केलेलं आहे, अपॉइंटमेंट ऑफ गव्हर्नर दिलेलं आहे. 154मध्ये काय दिलेलं आहे, एक्झिक्युटिव्ह पॉवर दिलेले आहेत. त्याच्यानंतर 163मध्ये आपण मगापासून वाचतो की देअर शॅल बी अ काउन्सिल ऑफ मिनिस्टर विथ द चीफ मिनिस्टर ॲट द हेड टू एड अँड ॲडवाईज द गव्हर्नर, अशा पद्धतीने हे दिलेले आहे. इथे बघूया आपण आर्टिकल 243मध्ये ग्रामसभा म्हणजे काय, तर आर्टिकल 243A दिलेले कॉन्स्टिट्यूशनच्या. त्याच्यानंतर रिझर्वेशन ऑफ सीट्स कशात दिलेले, 243D दिलेले आहेत रिझर्वेशन. इलेक्शन्स टू इलेक्शन टू पंचायत जे आहे इलेक्शन Kमध्ये दिले आहेत. इलेक्शन तर इलेक्शनमध्ये क येतं आणि 43K तर असं लक्षात ठेवायचं इलेक्शन. त्याच्यानंतर डिस्क्वालिफिकेशन ऑफ मेंबरशिप तर हे आहे एफमध्ये. ठीक आहे, डिस्क्वालिफिकेशनमध्ये एफ महत्त्वाचं आहे म्हणून 243F अशा पद्धतीने पण आपण हे पाठ करू शकतो. ही एक सहज आपली सोपी ट्रिक. पुढे बघूया आपण. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर रिलेटेड टू आर्टिकल 20 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया. तर बघूया आर्टिकल 20मध्ये काय आन्सर फक्त बी आणि सी आहे. तर नो पर्सन शॅल बी प्रोसिक्युटेड अँड पनिश्ड फॉर द सेम ऑफेन्स म्हणजे काय, नो डबल जेऑपार्डी. त्याच्यानंतर नो पर्सन अक्यूज्ड ऑफ एनी ऑफेन्स शॅल बी कंपेल्ड टू बी विटनेस अगेन्स्ट हिमसेल्फ म्हणजे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन, हे पण बरोबर आहे. पहिलं काय स्टेटमेंट बघूया चुकीचं, नो पर्सन शॅल बी डिप्राइव्ड ऑफ हिज लाईफ पर्सनल लिबर्टी एक्सेप्ट अकॉर्डिंग टू प्रोसिजर इस्टॅब्लिश बाय लॉ, हे तर आर्टिकल 21मध्ये आहे. पुढं काय दिलं आहे, प्रोव्हाइड फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन, हे तर आर्टिकल 21A दिलेलं आहे. त्यामुळे ते दोन आपल्याला या ठिकाणी एलिमिनेट करता आले. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स नॉट इन्क्लुडेड इन आर्टिकल 168. 168मध्ये काय इन्क्लूड केलेलं नाही आहे, लेजिस्लेटिव्ह असेंब्ली ऑफ ईच स्टेट शॅल कन्सिस्ट नॉट मोर दॅन 500 अँड नॉट लेस दॅन 60 मेंबर्स चूजन बाय डायरेक्ट इलेक्शन फ्रॉम टेरिटोरियल कॉन्स्टिट्युएन्सीज इन द स्टेट, असं कशात दिलेलं आहे, तर हे आर्टिकल 170मध्ये दिलेलं, 168मध्ये नाही दिलेलं. तर 170मध्ये दिलेलं असल्यामुळे आपल्याला डी ऑप्शन या ठिकाणी एलिमिनेट करता आलेलं आहे. 168मध्ये काय दिलेले ते पण पाहूया आपण. फॉर एव्हरी स्टेट देअर शॅल बी अ लेजिस्लेचर विच शॅल कन्सिस्ट ऑफ द गव्हर्नर. ठीक आहे, ते पण दिलेले आहे. त्याच्यापुढे वेअर देर आर 2 हाऊसेस ऑफ लेजिस्लेचर ऑफ स्टेट वन शॅल बी नोन ॲज लेजिस्लेटिव्ह काउन्सिल अँड अदर ॲज द लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, बरोबर आहे. वेअर देर इज ओनली 1 हाऊस इट शॅल बी नोन ॲज लेजिस्लेटिव्ह असेंब्ली. ठीक आहे, विधानसभा त्याला म्हणू शकतो आपण, बरोबर आहे. आर्टिकल 169 आपण या ठिकाणी पाहूया. तर ह्या हाऊसला ॲबॉलिशन ऑर क्रिएशन ऑफ लेजिस्लेटिव्ह काउन्सिल जे आहे ते आपल्याला 169मध्ये आर्टिकल पाहायला भेटतं. पुढे दिलेले आहे की विच ऑफ द फॉलोइंग आर्टिकल्स अँड पार्ट्स ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन इन्युमरेट फंडामेंटल ड्युटीज. तर फंडामेंटल ड्युटीज आर्टिकल 51A पार्ट 4A हे आपल्याला या ठिकाणी पॉलिटीचे आपण 2025पर्यंत म्हणजेच काय 2021 पासून ते 2025पर्यंतचे पॉलिटीचे क्वेश्चन्स सॉल्व करून, जे की ऑलरेडी मी त्याला मार्क आणि ॲनालाइज केलं होतं, अशा पद्धतीने आपण ते पाहिलेले आहेत. तर सगळ्यांना थँक्यू सो मच.